नमस्कार सर. पोस्ट ऑफिसमध्ये मुलींसाठी कोणती योजना आहे का? आहे ना. खूप चांगली आणि लाभदायक योजना आहे मुलींसाठी. कोणती योजना आहे? सुकन्या समृद्धी योजना. कशी आहे ही योजना? सुकन्या समृद्धी योजना ही खास मुलींसाठी आहे. ही भारत सरकारने बेटी बचाव बेटी पढाव मोहिमेअंतर्गत सुरू केलेली एक अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाची अल्प बचत योजना आहे. या योजनेचा उद्देश मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि विवाहासाठी पालकांना बचत करण्यास प्रोत्साहन देतो आणि त्यांना आर्थिक ताकीद देतो. ते कसे बरे? अहो, तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने तिच्या शिक्षणासाठी, तिच्या लग्नासाठी आणि तिच्या भविष्यासाठी बचत करू शकता. ती कशी? अगदी सोपं आहे. मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुकन्या समृद्धीचे खाते उघडून घ्यावे. काय पात्रता आहे खाते उघडण्यासाठी? मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत कधीही खाते उघडता येते. आणि खात्याची मुदत किती आहे? या खात्याची मुदत खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी पूर्ण होते. पैसे कसे आणि कुठे भरायचे? अगदी सोपं आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमधून सुद्धा पैसे भरू शकता. बर. किती वर्षे भरावे लागेल? ही योजना तुम्ही खाते काढल्याच्या तारखेपासून 15 वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतात. त्यानंतर 21 वर्षापर्यंत फक्त व्याज जमा होत राहते. बर. आपण कमीत कमी किती रुपये भरायचे? या खात्यामध्ये कमीत कमी 250 रुपये एका वर्षात भरावे, जेणेकरून खाते बंद पडणार नाही. आणि जास्तीत जास्त किती भरू शकतो? तुम्ही एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयापर्यंत यामध्ये जमा करू शकता. बर. या योजनेला व्याजदर किती आहे? सध्या या योजनेला 8.2 एवढा मोठा व्याजदर आहे आणि हा व्याज चक्रवाढ आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळतो. अजून काय काय फायदे आहेत या योजनेला? या योजनेला भरपूर फायदे आहेत. मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा 10वी उत्तीर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी 50% पर्यंत रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि खात्याची मुदत 21 वर्षाची असते. पण जर मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल आणि तिचे लग्न ठरले असेल तर विवाहाच्या 1 महिन्याआधी किंवा लग्नाच्या 3 महिन्यानंतर खाते बंद करून पूर्ण रक्कम काढता येते. सरकार दर 3 महिन्याला व्याजदर निश्चित करते. हे चक्रवाढ व्याज असते, ज्यामुळे जास्त परतावा मिळतो आणि या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंत सवलत मिळते. जमा झालेले व्याज आणि मुदतपूर्तीवर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. वा. मुलीसाठी खरंच खूप छान आहे ही योजना. अर्थातच होय. बरं, मला एकदा कागदपत्रे काय काय लागतील ते सांगा, म्हणजे मी आजच या योजनेचे खाते काढून घेतो. हो, नक्कीच. खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे मुलीच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत, मुलीचे ओळखपत्र, पालकांचे ओळखपत्र, पालकांच्या पत्त्याचा पुरावा, मुलीच्या आणि पालकाचे 2-2 पासपोर्ट साईज फोटो, खाते उघडण्याचा अर्ज आणि एकाच वेळी जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्या असल्यास डॉक्टरांचे सर्टिफिकेट. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या योजनेची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच कुठली माहिती पाहिजे असेल तर सिंपली यूट्यूबमध्ये जाऊन डाकमित्र26 हे यूट्यूब चॅनल ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या योजनेची माहिती पाहिजे असेल कुठल्याही एका व्हिडिओला लाईक करून कमेंट करा. त्यावर मी व्हिडिओ बनवेल. धन्यवाद.